नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मराठी 9वी कविता आश्वासक चित्र कवयित्री नीरजा. कवयित्री नीरजा लिखित आश्वासक चित्र या पद्यपाठाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. नीरजा राजन धुळेकर असं कवयित्री नीरजा यांचं पूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग या कवितेची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील का? तर नक्कीच. हे काव्य चिंतनशील काव्य म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आणि ही संपूर्ण कविता शांत रसामध्ये या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि आणखीन एक वैशिष्ट्य, संवादी प्रवाही भाषा, लयबद्ध चित्रदार भाषा म्हणून देखील आश्वासक चित्र या कवितेकडे आपल्याला पाहता येईल. त्याचबरोबर अनुप्रास अलंकाराचा देखील वापर या कवितेमध्ये केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मुक्त छंदाचा देखील या ठिकाणी वापर केलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदर या कवितेच्या माध्यमातून आपण काय शिकणार आहोत किंवा काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगायचं झालं तर लहानपणापासूनच मुलांच्या आणि मुलींचे वेगवेगळी कामं या ठिकाणी घरातूनच वाटून दिलेली असतात. पण आपण पाहिलंय का की मुलाला एखादी आई त्या ठिकाणी भाजी चीर किंवा भाजी धुव म्हणून सांगते, नाही तर ते काम मुलीलाच त्या ठिकाणी सांगितलं जातं. म्हणूनच म्हटलेलं आहे या कवितेच्या माध्यमातून हा विचार कुठेतरी बदलला पाहिजे, याच्यासाठी स्त्री पुरुष समानतेचं मूल्य या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न कवयित्री नीरजा यांनी केलेला आहे. तर सुरुवातीला आपण नीरजा राजन धुळेकर अर्थातच नीरजा यांच्याविषयीची माहिती पाहूयात. कविता 9वी आश्वासक चित्र. स्त्रीवादी कवयित्री कथालेखिका म्हणून नीरजा यांची ओळख. त्यांचे निरन्वय, वेणा, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह, जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरूरतन दमाणी इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. मग या कवितेमध्ये काय सांगितलेले ते थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया. प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे. म्हणजे या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक, आशादायी किंवा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की विश्वासार्ह, त्याचबरोबर प्रोत्साहक असं एक चित्र रेखाटलेलं आहे. हे चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. म्हणजे हे जे कवितेमध्ये चित्र रेखाटलेलं आहे प्रत्यक्षात मध्ये हे चित्र या ठिकाणी साकारेल, प्रत्यक्षात अस्तित्वात येईल असं नीरजा यांना वाटतं. कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे. सार्वकालिक म्हणजे सर्व कालाला लागू पडेल असा, सर्वत्र लागू पडेल असा हा विचार आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. म्हणजे आपण वारंवार त्या ठिकाणी म्हणतो स्त्री पुरुष समानता अस्तित्वात आली पाहिजे, पण प्रत्यक्षात समाजामध्ये एव्हाना घरामध्ये जरी पाहिलं तर स्त्री पुरुष समानता अस्तित्वात आली का हा विचार करण्यायोगा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर उभा राहील. म्हणूनच म्हटलेलं आहे स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. चिंतनशील म्हणजे आपल्याला ती विचार करायला लावणारी अशी ही कविता आहे. कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केला आहे. पाठ्यपुस्तकामध्ये का बरं या कवितेचा समावेश केलेला आहे त्याचा हेतू देखील सांगितलेला आहे की स्त्री पुरुष समानतेचं मूल्य विद्यार्थ्यामध्ये देखील त्या ठिकाणी रुजलं पाहिजे. विद्यार्थ्याला देखील वाटलं पाहिजे की नाही बाबा, स्त्री पुरुष समानता या ठिकाणी आहे. मुलगा असेल मुलगी असेल दोघंही समान आहेत. दोघांनीही एकमेकाची कामं केली तर जीवन आनंददायी त्या ठिकाणी होईल. हे मूल्य विद्यार्थी दशेमध्येच रुजलं तर भावी पिढी त्या ठिकाणी यशस्वी वाटचाल करताना दिसेल असं कवयित्री नीरजा यांना वाटतं. आपण या कवितेला प्रत्यक्षात या ठिकाणी सुरुवात करूया. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. कवयित्री नीरजा या ठिकाणी म्हणतात की तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून एक मुलगी खूप वेळापासून या ठिकाणी खेळत बसलेली आहे. हे साधारणतः तापलेलं ऊन म्हटल्यानंतर दुपारच्या वेळी उन्हापासून बचाव करत एक मुलगी
त्या आडोशाला बसून काय करत आहे म्हटलेलं आहे की केव्हापासून ती खेळते. म्हणून म्हटलेलं आहे दुपारच्या वेळी तापलेलं ऊन आहे आणि त्या तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून बराच वेळ झालेला आहे. एक मुलगी त्या ठिकाणी खेळत आहे आणि हे सर्व कवयित्री कुठून पाहते? मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. झरोका म्हणजे खिडकी. कवयित्री नीरजा म्हणतात की मी माझ्या खिडकीतून त्या मुलीचं खेळणं या ठिकाणी पाहत आहे, की जी मुलगी उन्हामध्ये, पण उन्हामध्ये न बसता ऊन बाहेर तापलेलं आहे, आडोशाला सावलीमध्ये बसून तिचा खेळ त्या ठिकाणी सुरू आहे. कोणता खेळ सुरू आहे त्याचं वर्णन पहा केलेलं आहे. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते भाताचं आंधण. किंवा एका हातानं थोपटत तिला चढवते आंधण भाताचं, भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. बघा कोणता खेळ ती त्या मुलगी त्या सावलीमध्ये बसून या ठिकाणी खेळत आहे. तर या ठिकाणी नीरजा यांनी सांगितलेलं आहे की ती मुलगी एकटाच हा खेळ या ठिकाणी खेळत बसलेली आहे. कशा पद्धतीचा हा खेळ आहे? ती मांडीवर घेते बाहुलीला, म्हणजे ती बसलेली मुलगी बाहुलीला या ठिकाणी मांडीवर घेते आणि एका हातानं तिला थोपटवते. अर्थातच त्या बाहुलीला, त्या मुलाला किंवा त्या मुलीला त्या ठिकाणी झोपवण्याचा ती प्रयत्न करते. म्हणून म्हटलेलं आहे ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला. तर त्या बाहुलीला मांडीवर घेते आणि बाहुलीला एका हातानं थोपटवते, म्हणजे त्या बाहुलीला झोपवते आणि त्याचबरोबर चढवते आधण भाताचं. आधण म्हणजेच काय? भात करण्यापूर्वी पाणी तापवायला ठेवणं, याला आधण असं म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या हातानं भात तयार करण्यासाठी लागणारं आधणाचं पाणी ती तापवायला त्या गॅसवर या ठिकाणी ठेवते. म्हणजे बाळाला आपल्या मांडीवर या ठिकाणी निजवता नंतर ती भात शिजवण्यासाठी एखादं पातेलं त्या ठिकाणी घेऊन काय करते की गॅसवर ठेवते, भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. भातुकलीचा म्हणजे लुटूपुटीचा संसाराचा खेळ किंवा बालपणीचा संसार किंवा भांडेकुंडे असं ज्याला आपण म्हणतो, तो खेळ ती मुलगी या ठिकाणी खेळत बसलेली आहे. आणि त्याच भातुकलीच्या खेळामधील गॅसवर भाताचं आंधळाचं पाणी ती त्या ठिकाणी ठेवते आणि दुसऱ्या हातानं आपल्या बाहुलीला झोपवण्याचा ती प्रयत्न करते. म्हणजे एकाच वेळेस मुलाला सांभाळता ती स्वयंपाक देखील या ठिकाणी करत असलेली आपल्याला दिसून येते. आणि तिच्याच बाजूला आणखीन एक प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे पहा. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. आणि तिच्याच बाजूला एक मुलगा खेळतो आहे म्हटलेलं आहे. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. म्हणजे ह्या मुलीच्या शेजारीच एक मुलगा चेंडूचा त्या ठिकाणी खेळ खेळतोय. कोणता खेळ? तर चेंडू उंच उडवणं आणि नेमकेपणानं पुन्हा तो चेंडू झेलणं हा त्याचा खेळ चालू आहे. म्हणून म्हटलेलं आहे मुलगा बाजूला चेंडूचा खेळ खेळत आहे, खूप उंच हवेमध्ये तो चेंडू या ठिकाणी टाकतो आणि नेमकेपणानं अलगदपणानं पुन्हा तो चेंडू तो झेलतोय किंवा त्या चेंडूला पकडतोय. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. मग मुलगी त्या मुलाचा चालू असलेला चेंडूचा खेळ कौतुकानं पाहते, आश्चर्यानं कुतूहलानं पाहते की हा उंच चेंडू उडवतोय आणि अलगदपणे पुन्हा तो चेंडू या ठिकाणी झेलतोय. हा खेळ मुलगी कौतुकानं उत्सुकतेनं पाहते. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. अचानक आपल्या मांडीवर असलेली बाहुली, त्या बाहुलीला ती बाजूला ठेवते आणि त्या मुलाच्या जवळ जाते. आणि मुलगी जवळ आलेलं पाहून किंवा मुलगी कौतुकानं आपला खेळ पाहते, हे पाहिल्यानंतर तो मुलगा पुन्हा काय करतोय? मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. कसब म्हणजे कौशल्य. मुलगा पुन्हा आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवतो. कोणतं कौशल्य? तर हवेमध्ये चेंडू त्या ठिकाणी उडवणे किंवा टाकणे आणि अलगदपणे झेलणे. ती मुलगी त्या ठिकाणी आपल्या खेळ पाहते, कौतुकानं पाहते. म्हटल्यानंतर तो मुलगा पुन्हा आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवतो. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा. म्हणजे पुन्हा एकदा तो चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी उडवतो आणि अलगदपणे पुन्हा तो चेंडू काय करतो? तो झेलतो. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. की मुलगी म्हणते की मला देखील तू चेंडू दे,
तुझ्यासारखंच मी देखील चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी उंच फेकते आणि अलगदपणे चेंडू धरते किंवा झेलते म्हटल्यानंतर त्या मुलाच्या मनामध्ये सहजच असे विचार येतात की बहुतेक ह्या मुलीला काही जमणार नाहीये, तिनं आपला भांड्याचा खेळ किंवा भावलीचा खेळ किंवा छोटा छोटा संसाराचा खेळ त्या ठिकाणी खेळत बसावं, म्हणून आपला हा खेळ तिला जमणार नाही, म्हणून तो म्हणतो. तेव्हा तो हसून म्हणतो, हे मुलीला जमणार नाही असा विचार त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी आलेला असतो, म्हणून तो म्हणतो. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. त्या मुलाला वाटतं की हिला काही हा चेंडूचा खेळ जमणार नाही, म्हणून तो म्हणतो की तू छानपैकी पाल्याची भाजी बनव. म्हणजे मुलींना हा खेळ जमणार नाही, तुला हा खेळ जमणार नाही, उलट तुला जो खेळ जमतो छानपैकी भाजी बनवणं, भात करणं, म्हणून तो म्हणतो की तू छानपैकी पाल्याची भाजी बनव. म्हणजे पाल्यापासून तयार केलेली एखादी भाजी बनव, हा खेळ तुला जमणार नाही, ती म्हणते. असं म्हटल्यानंतर पुन्हा ती मुलगी त्या ठिकाणी काय म्हणते पहा. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. काय म्हणते पहा मुलगी, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. ती मुलगी म्हणते की मी दोन्ही एकाच वेळी करू शकते. दोन्ही म्हणजे काय, मुलींचेही खेळ खेळू शकते, मुलांचेही खेळ खेळू शकते, चेंडू अलगदपणे मी झेलू शकते आणि त्याचबरोबर स्वयंपाक देखील उत्तम किंवा भाजी देखील उत्तम मी बनवू शकते, मुलांना देखील उत्तम पद्धतीनं सांभाळू शकते. तुला जमेल का हे. असं म्हटल्यानंतर मुलगा तो चेंडू मुलीच्या हातामध्ये त्या ठिकाणी देतो. मुलीनं दिलेलं आव्हान तो मुलगा देखील या ठिकाणी स्वीकारतो. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. मुलगा म्हणतो की ठीक आहे, म्हणतो तू माझा खेळ या ठिकाणी खेळून दाखव, मीही तू दिलेलं आव्हान स्वीकारायला तयार आहे, म्हणून तिच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी देऊन टाकतो. आणि चेंडू दिल्यानंतर पुढं काय घडतं पहा. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. जणू काही त्या मुलीनं उडवलेला चेंडू आभाळालाच या ठिकाणी स्पर्श केला की काय असा भास या ठिकाणी होतो. म्हणून कवयित्री नीरजा यांनी म्हटलेलं आहे, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. ज्या पद्धतीनं मुलगा चेंडू उंच उडवत असतो आणि अलगदपणे झेलत असतो, अगदी तंतोतंत त्या मुलाप्रमाणेच ही मुलगी देखील चेंडू आभाळाकडे फेकते आणि अलगदपणे पुन्हा चेंडू या ठिकाणी झेलते किंवा तिच्या त्या ओंजळीमध्ये तो चेंडू येऊन पडतो. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. मुलाला देखील आश्चर्यचकित वाटतं की कशा पद्धतीनं ही देखील आपल्यासारखाच उत्तम पद्धतीनं झेल घेऊ शकते. ज्या पद्धतीनं मुलगा झेल घेत असतो तशाच पद्धतीनं मुलगी या ठिकाणी सुंदर असा झेल घेतलेली असते. म्हणून मुलगा आश्चर्यचकितपणे तिथं त्या ठिकाणी मुलीकडं पाहत राहतो. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. त्याला देखील नवल वाटतं की हे असं कसं शक्य आहे. मग मुलगी जे आव्हान दिलेलं असतं ते आव्हान पेलण्याची जबाबदारी मुलाची असते. म्हणून ती मुलगी म्हणते, तशी हसून म्हणते ती, आता तू. मी तुझं आव्हान या ठिकाणी सांभाळलेलं आहे, तू दिलेलं आव्हान मी पेललेलं आहे, आता तुझी बाजू किंवा तुझी पाळी या ठिकाणी आहे की मी दिलेलं आव्हान आता तू पूर्ण करायला पाहिजे. म्हणून ती म्हणते, हसून म्हणते की आता तुझी पाळी आहे, तू या ठिकाणी हा भातुकलीचा खेळ या ठिकाणी खेळून दाखव. म्हटल्यानंतर मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. मुलगा देखील ते आव्हान स्वीकारतो आणि मांडी घालून त्या गॅस समोर बसतो. म्हणजे भातुकलीतल्या त्या गॅस समोर या ठिकाणी तो मुलगा देखील बसलेला आपल्याला दिसून येतो. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो भावलीला प्रथम. ठीक आहे, मुलाला हे जबाबदारी माहीत नसते, पण त्याने आव्हान स्वीकारलेले आहे. मुलगी काय केलेली असते इथं, एका हातानं भावलीला थोपटत दुसऱ्या हातानं आंधळाचं पाणी या ठिकाणी चढवते. म्हणजे भात तयार करायला ती तयार झालेली असते. म्हणजे स्वयंपाक आणि मुलाला सांभाळणं एकाच वेळीस. पण मुलगा या ठिकाणी काय करतो की दोन्ही हातानं प्रथमतः त्या भावलीला झोपवण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणून म्हटलेलं आहे, मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो भावलीला प्रथम त्या भावलीला या ठिकाणी झोपवतो. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. मग एखादं पातेलं त्या ठिकाणी तो शोधू लागतो. म्हणजे एखादं भांडं शोधू लागतो की ज्या भांड्यामध्ये आपल्याला भाजी या ठिकाणी करता येईल, त्या भांड्याचा तो शोध या ठिकाणी घेऊ लागतो. हे सगळं एक सुंदर असं दृश्य कवयित्री नीरजा
आपल्या खिडकीतून या ठिकाणी पाहत असते किंवा आपल्या झरोक्यातून या ठिकाणी पाहत असते, एक आश्वासक चित्र म्हटलेलं आहे. आश्वासक म्हणजेच काय, विश्वासार्ह चित्र आहे किंवा उत्साहवर्धक आहे, प्रोत्साहवर्धक असं एक चित्र या ठिकाणी ती पाहत असते की नक्कीच हा बदल आज नाही तरी उद्या समाजामध्ये रुजेल. स्त्री पुरुष असा भेदाभेद न होता, ही स्त्रियांची कामं, ही पुरुषांची कामं असा भेद न होता दोघांचीही कामं या ठिकाणी करतील. म्हणून पुढं बघा काय म्हणते नीरजा, हळूहळू शिकेल तोही. त्या मुलाला एकदम हे जमणार नाहीये, पण हळूहळू तो मुलगा देखील हे शिकेल. काय शिकेल? आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. म्हणजे आपलं कौशल्य दाखवताना, आपलं कसब दाखवताना, म्हणजे चेंडूचा खेळ खेळता खेळता या ठिकाणी घर सांभाळणं, मुलं सांभाळणं, भाजी करणं, हे सर्व तो मुलगा देखील हळूहळू शिकेल असा विश्वास कवयित्री नीरजा यांना वाटतो. म्हणून त्या म्हणतात की आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं हळूहळू शिकेल तोही. म्हणजे हळूहळू सावकाश संत गतीनं तो शिकत त्या ठिकाणी जाईल, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. आणि हे सर्व बाहेर तापलेलं ऊन त्या ठिकाणी, तापलेलं म्हणजे परिस्थिती, भिन्नता आहे. ऊन आणि सावली दोन्ही भिन्न आहेत, स्त्री पुरुष या ठिकाणी भिन्न आहेत, दोघांचीही कामं भिन्न आहेत. पण त्या तापलेल्या उन्हाच्या आडोशालाच बसून म्हणजे परिस्थिती या ठिकाणी तापलेली आहे. स्त्री पुरुष भेदभाव मोठ्या प्रमाणात आहे, पण तशाही परिस्थितीमध्ये तो मुलगा शिकेल की स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष भेदाभेद न मानता दोघंही सारख्या पातळीवर या ठिकाणी काम करायला लागतील असं कवयित्री नीरजाला वाटतं. आणि मुलाची मानसिकता, त्याचे विचार नक्कीच या ठिकाणी बदलेल. म्हणून शेवटी कवयित्री नीरजा म्हणतात, माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे. म्हणजे माझ्या घराच्या झरोक्यातून बाहेरच्या बाजूला हे चाललेला खेळ, हे चाललेलं चित्र, त्या चित्राला अतिशय सुंदर नाव दिलेलं आहे की आश्वासक चित्र. नक्कीच उद्याच्या पिढीमध्ये बदल घडणारं हे चित्र माझ्या खिडकीमधून हे चित्र दिसतंय किंवा माझ्या झरोक्यामधून दिसत आहे. एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. म्हणजे उद्याच्या जगाचं एक आश्वासक चित्र मला दिसतंय की आत्तासारखी परिस्थिती उद्या त्या ठिकाणी नसेल. स्त्री पुरुष भिन्नता जी आज समाजामध्ये आहे ती नक्कीच उद्याच्या समाजामध्ये त्या ठिकाणी नसेल. म्हणून म्हटलेलं एक आश्वासक चित्र आहे, एक विश्वासार्ह उत्साहवर्धक चित्र मला दिसतंय की उद्याच्या जगामध्ये दोघंही समान पातळीवर आलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणून जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. म्हणजे उद्याच्या जगामध्ये स्त्री पुरुष समानता अस्तित्वात आलेली असेल. म्हणून म्हटलेलं आहे की स्त्री पुरुष समानता अस्तित्वात आली तर कोणताच भेद त्या ठिकाणी नसेल आणि जिथं सारेच खेळ खेळले जातील एकत्र. चेंडूचा खेळ असेल, भातुकलीचा खेळ असेल, हा मुलांचा हा मुलींचा खेळ, असा भेदाभेद संपुष्टात आलेला असेल आणि दोघंही मिळून आनंदानं या ठिकाणी तो खेळ खेळत असलेले आपल्याला दिसून येईल. म्हटलेलं आहे, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. म्हणून म्हटलेलं आहे भातुकलीतून प्रवेशताना वास्तवामध्ये, म्हणजे ह्या भातुकलीच्या खेळातून वास्तवामध्ये प्रवेश करताना, म्हणजे हा खोटा खेळ त्या ठिकाणी संसाराचा चालू आहे, पण या खोट्या खेळातून प्रत्यक्षात सत्यामध्ये अस्तित्वात येत असताना या ठिकाणी म्हटलेलं आहे की उद्याच्या जगामध्ये हे सर्व एकत्र त्या ठिकाणी आलेले असेल. भातुकलीच्या म्हणजे स्वप्नाळू जगातून प्रत्यक्षात वास्तवामध्ये प्रवेश करत असतानाही दोघांचाही हात एकमेकांच्या हातात असेल. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, स्त्री पुरुष समानता या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येईल आणि ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. म्हणजे त्या दोघांच्याही हातावर बाहुली आणि चेंडू स्नेहानं आपुलकीनं एकत्र विसावलेले त्या ठिकाणी दिसून येतील. म्हणजे दोघंही समानतेच्या पातळीवर आलेले असतील आणि स्त्री पुरुषामध्ये जे काही भविष्यात परस्पर सामंजस्य स्नेहभाव या ठिकाणी होणार आहे तो स्त्री पुरुष समानता नक्कीच भविष्यामध्ये अस्तित्वात त्या ठिकाणी येईल. कोणताही स्त्री पुरुष भेदभाव या ठिकाणी नसेल असं कवयित्री नीरजा यांना या ठिकाणी वाटतं. हेच विद्यार्थी मित्रांनो, हळूहळू आपण पाहतो की सर्वच कामं सर्वजण त्या ठिकाणी करतात. मोठमोठ्या हॉटेलमध्ये पाहिलं तर आचारी हे पुरुषच त्या ठिकाणी असतात. म्हणजे स्वयंपाक उत्तम पुरुष देखील त्या ठिकाणी करू शकतात.
तर एखाद्या बँकेचा मॅनेजर असेल किंवा एखादा अधिकारी असेल, स्त्रिया असलेल्या आपल्याला दिसून येतात. हे स्त्री पुरुष समानता या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे. पूर्वी फक्त सैन्यामध्ये पुरुषांना त्या ठिकाणी संधी होती, पण आता मात्र सैन्यामध्ये देखील स्त्रियांची संख्या या ठिकाणी वाढत चाललेली आहे. म्हणजे स्त्रिया कुठंही कमी नाही आहेत. स्त्रिया देखील धाडसी आहेत, आत्मनिर्भर आहेत आणि त्यांच्यामध्ये अनेक कलागुण त्या ठिकाणी आहेत. त्याला वाव मिळालं तर नक्कीच ते संधीचं सोनं करतील असं नीरजा सांगतात. आणि येणारं 21वं शतक हे स्त्री पुरुष समानतेचं असेल. दोघंही एका पातळीवर आलं असेल आणि दोघंही आनंदानं या ठिकाणी आपलं जीवन जगत असलेलं आपल्याला दिसून येईल असं कवयित्री नीरजा या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. तर आपण या कवितेचा शेवट करत असताना काही कठीण जे शब्द त्या ठिकाणी आलेले असतील, स्पष्टीकरण करत असताना शेजारी तुम्हाला चित्र आणि काही कठीण शब्दाचे अर्थ, कठीण शब्द म्हणण्यापेक्षा अनोळखी शब्द असं आपण त्याला म्हणूयात, कारण शब्द कोणतेच कठीण नसतात, ते आपल्याला माहीत नसतात म्हणून कठीण वाटतात. म्हणून अनोळखी असे शब्द तुम्हाला शेजारच्या स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला या ठिकाणी नक्कीच मिळतील. अशा पद्धतीनं आश्वासक चित्र कवयित्री नीरजा यांची कविता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. या एक मिनिटामध्ये फक्त पुनश्च एकदा कवितेचा आशय सांगतो. कवितेचा विषय होता स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र, म्हणजे स्त्री पुरुष समानतेचं भविष्यामधील चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे. या कवितेतील पात्रे मुलगा व मुलगी. कवितेतील मूल्य कोणतं रुजवलं असेल तर स्त्री पुरुष समानतेचं मूल्य या कवितेमध्ये रुजवलेलं आहे. आणि आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी असतील? मुलगा व मुलगी एकमेकांची या ठिकाणी कामे करतात. भातुकलीतून वास्तवात येतील त्यावेळेस दोघांच्याही हातात बाहुली आणि चेंडू असतील. अशा पद्धतीनं एक आशादायी, एक आश्वासक, विश्वासार्ह चित्र कवितेतून मांडलेलं आहे. म्हणून नीरजा यांनी आपल्या कवितेला दिलेलं शीर्षक अतिशय सुंदर, योग्य या ठिकाणी किंवा समर्पक वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, काही शंका अडचणी असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी विचारत चला. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईबचं बटन या ठिकाणी दाबा, म्हणजे जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळतील. आपण इथं थांबूयात. धन्यवाद.